नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या स्वागत करते तुमचे माझ्या विद्या स्टिचिंग मिरेकल या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण 40 साईजचा प्रिन्सेस कट कटिंगचा ब्लाऊज पाहतोय। त्यासाठी पेपर कटिंग आपण करून घेतोय। तर इथं 40 साईजसाठी हा आपण कटिंग करतोय आणि याची उंची आहे 14.5 इंच। तर सर्वात अगोदर आपल्याला इथं उंची टाकून घ्यायची आहे। तर हा आपण अगोदर बॅक साईड कट करून घेतो आणि त्याच्यानंतर फ्रंट साईड दुसऱ्या पेपरवर कट करणार आहोत। तर त्यासाठी मी आता इथं 14.5 प्लस 1 15.5 वरती मी इथे उंची टाकून घेत आहे, कारण बॅक साईडला आपल्याला 1 इंच उंची प्लस करावी लागते। तर इथं 15.5 वरती या साईडला पण मी मार्क करून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला स्केलच्या सहाय्यानं हे लाईन आखून घ्यायची आहे। स्ट्रेट लाईन मी इथे आखून घेतलेली आहे। आता आपल्याला गळ्याची रुंदी टाकून घेऊया। तर गळ्याची रुंदी हा ब्लाऊज जो आहे तो डीप नेकचा ब्लाऊज आहे। त्यासाठी मी इथं गळा रुंदी 2 इंचावर घेत आहे। 2 इंचावरती घेतल्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप इथं 5.5 इंचावरती आहे, कारण हा डीप नेकचा ब्लाऊज आहे। आणि इथं मुंडा खोली मी 6 इंचावर टाकत आहे। 6 इंचावरती मुंडा खोली टाकल्यानंतरला इथं आपल्याला अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आता बघा, इथं मला छातीचा चौथा टाकायचा आहे। तर छाती किती आहे? 40 इंच। तर 40चा चौथा किती येतो? 10 इंच येतो। तर मी इथं 10 इंचावरती एक मार्क करून घेणार आहे। 10 इंचावरती एक डॉट करून घेतला, तर त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी एक डॉट करून घ्यायचा। बघा, त्याच्यानंतरला स्केलच्या साहाय्याने अशी एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता आपण कमरेचं माप टाकूया। तर कमरेचं माप टाकण्यासाठी आपल्याला कमरेचा चौथा घ्यायचा आहे। तर कंबर किती आहे? 34 इंचाची। त्याचा चौथा किती येतो? 8.5 इंच। तर इथं मी 8.5 इंचावरती एक डॉट करून घेतला। त्याच्यानंतरला 1 इंच आपल्याला टक्ससाठी मी इथं घेतलेलं आहे आणि त्याच्या पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे। तर बघा, इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे। अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। ही आपली शिलाई मार्जिन असणार आहे। आता काय करायचं? आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा। तर मुंड्याचा शेप देण्यासाठी आपल्याला इथं 1.5 इंचावरती एक मार्क करून घेतला आपण आणि ही टेप अशी ठेवून याला डबल फोल्ड करायची आणि इथं एक पॉईंट बनवून घ्यायचा। या साईडला पण त्याच पद्धतीनं ही टेप ठेवायची, तिला डबल फोल्ड करायचं आणि तिथं एक पॉईंट करून घ्यायचा। हे तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे। छान असा गोलाकार शेप येतो इथे। बघा, या पद्धतीने करायचं आणि इथून थोडंसं आपल्याला 5 इंच खाली जायचं आहे, कारण आपल्या बॅक साईडला कुठेही चुन्या येऊ नयेत म्हणून। बघा, अशा पद्धतीनं हा शेप देऊन घेतलेला आहे। आता बघा, गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे। तर इथं मागच्या साईडला गळा किती? 11.5 इंचाचा आहे। तर मी इथं 11.5 अर्धा इंचवरती शोल्डरसाठी जाणार आहे। त्यासाठी मी इथे 12 इंचावरती एक मार्क करून घेतला। इथून खालून 2 इंच मी वेगळा गळा बनवत असल्यामुळे मी इथं बॉक्स 2 इंचाचाच करत आहे। बघा, इथून इथं अशा पद्धतीनं मी एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे। तर इथं मला मटक्या गळ्याचा शेप टाकायचा आहे। तर त्यासाठी मी इथं थोडा वेगळ्या पद्धतीनं हे करून घेत आहे। बघा, इथून इथपर्यंत एक डॉट करून घेतला। तिथं डॉट करून झाल्यानंतर आपल्याला इकडं खाली असा गोलाकार शेप देत तो मटक्या गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे इथून। बघा, आता मी कशा पद्धतीने देते, तुम्ही पण प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला पण जमून जाईल। इथून असा गोलाकार शेप दिला आहे आणि इथून असा राऊंड करत करत तो आपल्याला खाली मॅच करायचा आहे। बघा, इथून इथं असा मॅच करून घ्यायचं आहे। इथून असा आपला गोलाकार शेप मटक्याचा गळ्याचा तयार झालेला आहे। आता बघू, इथे काय करायचं आपल्याला? टक्ससाठी माप द्यायचं। तर टक्स इथं मी 5 इंचाची रुंदी घेतलेली आहे आणि उंची मी इथं 4.5 इंचाची घेतलेली आहे। हा हेवी चेस्टचा ब्लाऊज असल्यामुळे मी इथं उंची 4.5 इंचाची घेतली आणि 5 इंच रुंदी घेतली। साईडला मी अर्धा इंचावरती एक मार्क घेतला, स्ट्रेट लाईनमध्ये ड्रॉ केली आणि साईडला अर्धा इंचावरती मी अशा लाईन आखून घेतलेल्या आहेत। हे आपल्या टक्सचं मार्किंग केलेलं आहे मी। बघा, इथं या पद्धतीनं दोन्ही साईडला आपल्याला टक्सचं मार्क केलं आहे। आता आपल्याला हे आहे तसं असं कापून घ्यायचं आहे। कापून झाल्यानंतर आपल्याला हे आता दुसऱ्या पेपरवरती असं ठेवून घ्यायचं आहे। अगोदर आपल्याला 1/2 इंचाची इकडे हुक आणि लूपपट्टीसाठी एक मार्किंग करून घ्यायची आहे। बघा, या पद्धतीनं मी इथं 1/2 इंचाची हुक आणि लूपपट्टीसाठी मार्किंग करत आहे। बघा, हा पेपर आता परत असंच ठेवायचं। 1/2 इंचाची मार्जिन त्या बाजूला ठेवायची आणि इथून आपल्याला पूर्ण आहे तसा डायग्राम हा काढून घ्यायचा आहे तसं आपल्याला हे आखून घ्यायचं आहे। बघा, अगोदर काय करायचं? इथं आपल्याला हा मुंड्याचा शेप आहे तो आपल्याला द्यायचा आहे। आतल्या मुंड्याला शेप जो देतो आपण तो देऊन घ्यायचा आहे। त्यासाठी असा इथून
चौरस तयार करून घेतला. आता आतील मुंड्याला शेप आपल्याला 1 इंचावर द्यायचा आहे. तर 1 इंचाला इथं मी डॉट करून घेतला आणि बरोबर हे जे 2-3 पॉईंट आहेत ते आपल्याला असे मिळवायचे आहेत. या पद्धतीने आपण हे मिळवून घ्यायचे. आता गळ्याची रुंदी बघा. गळ्याची रुंदी इथं 2 इंचावरती आपण घेतलेली आहे. हुकपट्टीचं माप सोडून मी 2 इंचावरती इथं अंतर टाकलेलं आहे. आणि उंची बघा, गळ्याची उंची इथून 7 इंचाचा पुढचा गळा आहे, तर त्यात अर्धा इंच शोल्डरसाठी जाऊन 7.5 इंचावर मी गळ्याचं माप टाकलं आहे. अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता बघा गळ्याचा शेप थोडा वेगळा द्यायचा आहे. तर इथं 5.5 इंचावरती एक मार्क केला. इकडं 1 इंच, पाऊण इंचावरती मी असं एक डॉट करून घेतला आहे. हां, तर बघा इथून असा एक गोलाकार शेप दिला. प्रिन्सेस कटला आपल्याला पुढच्या साईडला वेगळा आकार देता येतो. बघा इथून मी असा शेप देऊन घेतलेला आहे. आता बघा आपल्याला टक्स पॉईंटचं माप टाकायचं. तर टक्स पॉईंट इथं 10.5 इंचावर आहे. तर अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये जाणार आहे. तर मी 11 इंचाचा टक्स पॉईंट घेतलेला आहे. इथं एक डॉट करून घेतलेला आणि 4.5 इंचावरती मी इथून असा आडवा डॉट टाकलेला आहे. 4.5 इंचावर, इथून इथपर्यंत मला 4 इंचावर. आता इथून इथे बघा मला 2.5 इंचाचा हा टक्स घ्यायचा आहे. तर मी इथे 2.5 इंचावरती एक मार्क केला. इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आहे. सॉरी, मी काय झालं इथं मी अर्धा इंच प्लस करून तुम्हाला दाखवलं नाही. अगोदर उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच मी इथं प्लस करायचं आहे. तर इथं अर्धा इंच, इथं अर्धा इंच आपल्याला मार्जिन वाढवायचे. फ्रंट साईडमध्ये पप क्रिएशनसाठी आपल्याला हे अर्धा इंच मार्जिन वाढवावं लागतं. तर इथं मी आता हे अर्धा इंच वाढवून घेते. तुम्ही अगोदरच वाढवून घ्या ते. आता ही स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे बघा. इथं मी 4 इंचावरती मार्क केलं आणि ही स्ट्रेट लाईन अशी ड्रॉ केली. आता इथून इथं पण स्ट्रेट इंचावर आपलं इथे 2 इंचावरती असे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता आपल्याला हा इथून इथपर्यंत आपल्याला पाऊण इंचावरती एक डॉट मी करून घेतलेला आहे. तो अर्धा इंचावर मी आपल्याला केला तरी चालतो. बघा इथून आता प्रिन्सेसचा शेप आपण देऊन घेत आहोत. तर इथून असा गोलाकार जायचं या डॉटपासून आणि असं जाऊन तिथे अटॅच करायचं. आता बघा इथून आपल्याला असं छान गोलाकार आकार देत या लाईनला असा टच करायचा. असा बघा सुंदर असा प्रिन्सेस कटचा आपल्याला शेप आलेला आहे. आता इथून 2.5 इंचावर एक डॉट करायचा. इकडून इकडं साईडला 1/2 इंच आणि या साईडला 1/2 इंच असं हे अर्धा इंच मार्जिन आपल्याला कट करून काढायचं आहे. आणि त्याच्यानंतरला बघा ते अर्धा इंच मार्जिन कापल्यानंतर आपल्याला इकडे 1 इंच मी वाढवत आहे. का तर आपल्या अर्धा इंच दोन्ही साईडला स्टिचिंगसाठी जाणार आहे. आणि इथे खालच्या बाजूला बघा आता मी 2.5 इंचाचा टक्स आहे, तो 2.5 इंचा टक्सच फक्त वाढवणार आहे. कारण ह्याला स्टिचिंगसाठी 1 इंच ऑलरेडी आपलं त्यात ॲड आहे. कारण आपण बॅक साईडमध्ये 1 इंच टक्ससाठी ॲड केलं होतं. तर ते आपल्याला इथं स्टिचिंगसाठी वापरता येणार आहे. फक्त आपल्याला 2.5 इंचच वाढवायचं आहे. वरून 1 इंच आणि खालून 2.5 इंच. आणि हा बाहेरचा जो मुंड्याचा भाग आहे तो आपल्याला सोडून कट करायचा आहे. बघा आता इथनं मी कापून घेते आहे. बाहेरच्या मुंड्याच्या शेपला आधीच आपल्याला क्रॉस करून ठेवायचा आहे. चुकून आपण तो मुंडा कापला गेला नाही पाहिजे. मुंड्याचा शेप बघा अशा पद्धतीने हे कापून घेतलेलं आहे. आता बघा एक आणखी गोष्ट राहिली. इथून आपल्याला इथं हे अंतर मोजून घ्यायचं आहे आणि या साईडला पण ते असं कर्व शेपमध्ये असं राऊंड करत आपल्याला ते तेवढंच अंतर इथपर्यंत असं एक डॉट करून घ्यायचं आहे. तर बघा इथं हे ते अंतर त्या साईडला 5 इंच चाललं आहे. तर इथून आपल्याला 5 इंचावरती असं एक डॉट करून घ्यायचं आहे. नंतरला काय करायचं आहे आपल्याला, इथून हा आपला कॉर्नरचा भाग आहे अर्धा इंच जो वाढवलेला आहे तो असा तिथपर्यंत कट करून घ्यायचा आहे. आणि आता इकडचं अंतर कसं टाकायचं, तर आपला बॅक साईडचा भाग घ्यायचा आहे हा आपल्याला आणि बरोबर ह्या सेंटरला इथं बरोबर लावून बघायचं आणि तिथं जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा इथून तिथपर्यंत अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा या पद्धतीनं आपल्याला हे कटिंग असं करून घ्यायचं आहे. इथं मी हा टक्स कापला आहे आणि बघा ही जी मार्किंग केली आहे तिथूनच मी हे कापलेलं आहे. एकदम व्यवस्थित आपलं स्टिच केल्यानंतर कुठेही वर खाली होत नाही. बघा गळा आपण इथं असं कट करून घेते. इथून आपल्याला हे थोडं 1/2 इंचाचं अंतर कापून टाकायचं आहे कारण तिथं आपल्याला गळा पडण्याची शक्यता असते, शोल्डर उतरण्याची. त्यासाठी तिथं ते 1/2 इंचाचा कोपरा आपला कापून टाकला आहे आपण. बघा आता हे आपण मॅच करून बघितलं तर आपलं स्टिचिंग केल्यानंतर हे बरोबर येईल. तर आपण हे बघा हे एकदम व्यवस्थित परफेक्ट असं आपलं कटिंग झालेलं आहे. तर आता बघा आपल्याला बाहीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर बघा आधी आपल्याला प्रिन्सेस कट असल्यामुळे हा मागचा भाग मी घेतलेला आहे. त्याला असा राऊंड शेपमध्ये आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर किती अंतर येते ते पाहायचं आपल्याला आधी. तर इथं 10.5च्या आसपास जेमतेम अंतर आलेलं आहे. तर मी इथं बाहीची घडी त्याच्यापेक्षा 1 इंच मायनस करून घेणार आहे. तर 9.5 इंचावरती मी इथं बाहीची घडी टाकणार आहे.
तर बाहीची घडी ही बाहीची रुंदी म्हणू शकता तुम्ही, तर ती मी 9.5 इंचावर टाकणार आहे. हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे मी. बघा इथून इथं आपल्याला 9.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने खालच्या बाजूला पण आपण 9.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा. आणि इथं उंची किती आली तर 10 इंचाची उंची आहे आपली. बाहीची उंची 10 इंचाची आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे, कारण हा अस्तरचा ब्लाऊज आहे. हा जर साधा ब्लाऊज पीस असता ज्याच्यात बिना अस्तरचा असता त्याला आपल्याला 1.5 इंच प्लस करायला लागलं असेल. तर आता आपण इथं 10 + 1 इंच म्हणजे 11 वरती एक मी डॉट करून घेत आहे. त्याच पद्धतीने या साईडला पण मी 11 वरती एक डॉट करून घेतलेला आहे. बघा स्केलच्या सहाय्यानं हे आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचं आहे. सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्याच पद्धतीने इकडेही आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा आता इथून आपल्याला कॅप हाईट टाकून घ्यायची. तर कॅप हाईट इथं आपण 3.5 इंचावरती एक डॉट करून घेतोय. त्यानंतर या साईडने आपल्याला 1 इंचावरती एक डॉट करून घ्यायचं आहे. आणि इथं कॅप हाईटच्या बाजूनेच आपल्याला 1.5 इंचावरती 1.5 ते 1.25 इंचावरती अशी एक लाईन करून घ्यायची आहे. 1.5 इंच आपलं स्टिचिंग मार्जिनमध्ये जाणार आहे. बघा इथं स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि बरोबर हा 1 इंचाचा इकडे पॉईंट केला आहे. त्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे बाहीसाठी. हे बाहेरच्या बाहीचा शेप आहे आपला. बघा इथून इथं असा गोलाकार शेप देत इथं असं जॉईंट करून घ्यायचं. आता आपल्याला फ्रंट साईडचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी बघा इथून असा शेप हळूवारपणे घ्यायचा आणि इथून असं 1/2 ते 1.25 इंच अंतर सोडून आपल्याला हे असा शेप देऊन घ्यायचा आहे. फिशच्या आकाराचा शेप हा तयार होतो इथं आपला. बघा आता इथून आपल्याला काय करायचं आहे, दंडघेराचं माप घ्यायचं आहे. तर दंडघेर आपला इथं किती आहे, 5.5 इंचाचा दंडघेर आहे. तर अगोदर आपल्याला इथं 5.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे. बरं इथं एक 5.5 इंचावर मार्क केलं. त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच सिलाई मार्जिनसाठी टाकायचं आहे. तर इथं 1.5 इंचावरती एक मार्क केलं. आता मी इकडं 1.5 इंचाची मार्जिन ठेवून इथं लाईन सरळ आखून घेत आहे. बघा इथं पण वरती आपल्याला 1.5 इंचावरती डॉट ठेवायचं आहे करून. इकडं 1.5 इंचावर आणि ह्या 1.5 इंचाचा हा पॉईंट ह्या पॉईंटशी मॅच करून घ्यायचं. ही आपली शिलाईची मार्जिन असणार आहे. अतिशय परफेक्ट अशी बाही कट होते ही. बघा इथून आपल्याला आता हे सगळं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. स्टिचिंग मार्जिनच्या इथून आपल्याला असं वर जायचं आहे. बघा आता इथून आपल्याला हे बाहेरच्या बाहीचा शेप जो आहे तिथून कट करायचा आहे आणि नंतर ओपन करून झाल्यानंतर आपण आतल्या बाहीचा शेप कट करणार आहोत. तर इथून मी बाहेरच्या बाहीच्या शेपवरून कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता ही बाहीची आपली झालेली कटिंग ओपन करायचं आणि हे जो आतल्या बाहीचा शेप आहे फ्रंट साईडचा तो आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे. एकदम परफेक्ट बाही आपली ही तयार होते. बघा हा असा फिशच्या आकाराचा शेप आपण कापून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं बघा इथं आता फ्रंट टाकून घेऊया. कधीतरी आपलं मिस्टेक होते त्यासाठी इथे फ्रंट आणि बॅक असं टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बाही कट करताना इझी पडेल. अशा पद्धतीने ही आपली प्रिन्सेस कटची कटिंग पूर्ण झालेली आहे. हे सर्व पार्ट आपले कट करून व्यवस्थित आपण घेतलेले आहेत. हे आपल्याला आता कपड्यावरती अस्तरवरती ठेवून कट करायचे आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी यूजफुल वाटला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.